नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर दिगंबर माळी. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्या विषयाचा विषय आहे, सब्जेक्ट आहे, हाऊ टू डील द कोरोना सिच्युएशन विथ स्माईल मेडिटेशन. ओके, कोरोना सिच्युएशनबद्दल बोलतो आहे, कोरोना इन्फेक्शनबद्दल नाही आहे. कोरोना इन्फेक्शन हा एक ह्या सिच्युएशनचा भाग आहे, पण कोरोना सिच्युएशन ह्यामध्ये जी काय आत्ता सध्या परिस्थिती आलेली आहे, म्हणजे कदाचित परत लॉकडाऊन, सगळ्यांचे व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्याचप्रमाणे जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यावरच्या कामाचा ताण, जे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतायत त्यांच्यावर येणारा आर्थिक परिस्थितीचा ताण, ह्या सर्व सिच्युएशन मधून जात असताना, तसंच सगळ्यात महत्त्वाचं, सगळे आपले डॉक्टर्स, जे प्रत्येक पॅथीचे डॉक्टर, ॲलोपॅथी असेल, आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल, ह्या पॅथीचे डॉक्टर्स जे काम करत आहेत, नर्सिंग स्टाफ असेल, जे जे कोरोना सिच्युएशनमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली इन्व्हॉल्व आहेत. डायरेक्टली म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, शासकीय कर्मचारी, आणि इनडायरेक्टली म्हणजे जे आपण म्हणतोय आपण जनता, पेशंट्स म्हणू शकतो, पेशंटचे नातेवाईक म्हणू शकतो. तर ह्या सर्वांच्या वर जो ताण येतोय, ताण अर्थातच मनावर जो मानसिक ताण येतोय, तो मानसिक ताण कसा हार्मोनाइज करायचा किंवा त्या मानसिक ताणावर कसं मात करायचं ह्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. कारण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपली मानसिक स्थिती व्यवस्थित असेल तर आपली इनर इम्युन सिस्टम, दोन इम्युन सिस्टम आहेत आपल्या. एक बॉडी लेवल इम्युन सिस्टम, जी आपण आपल्या औषधांच्या स्वरूपात, लसीकरणाच्या स्वरूपात ॲक्टिवेट करतो आहे, किंवा त्या लसीचा किंवा होमिओपॅथिक औषधांचा, आर्सेनिक अल्बम असेल, आयुर्वेदिक औषधं आहेत, माधव रसायन असेल, ह्या सगळ्यांचा वापर करून आपण आपली बॉडी लेवलची इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट करतो आहे, ती स्ट्रॉंग करतो आहे. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जर आपण मानसिकरित्या स्टेबल नसू, जर मानसिकरित्या आपण अस्थिर असू, चंचल असू, कन्फ्युजनमध्ये असू, बऱ्यापैकी आत्ता सगळेच कन्फ्युजनमध्ये, गव्हर्मेंटपासून ते सर्वसामान्य व्यक्ती, सर्व डॉक्टर्स, बरेच जण कन्फ्युजनमध्ये. हे कन्फ्युज्ड माइंड जर असेल तर तुम्ही जे वॅक्सिन घेताय, तुम्ही जे मेडिसिन्स घेताय, त्याचा इफेक्ट 100%, म्हणजे त्याची जी इफिकॅसी आहे ती 100% होणार नाही. ते कुठं तर 60-70% लेवलपर्यंतच काम करू शकतं. आणि जे उरलेलं आहे त्याला आपण इम्युन सिस्टम, इनर इम्युन सिस्टम म्हणतो. कारण आयुर्वेदानं मन हे एक एकादश इंद्रिय सांगितलेलं आहे. एकूण 11 इंद्रिय आहेत आपले, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, आणि 11वं जे सांगितलं आहे ते एकादश इंद्रिय म्हणजे मन. कारण मन ही कन्सेप्ट काही शास्त्रांना मान्य आहे, काही शास्त्रांना मान्य नाही आहे. पण आता अशी सिच्युएशन आहे की आपण काही शास्त्रांमध्ये न अडकता आपण प्रॅक्टिकल यूज कसा करता येईल, प्रॅक्टिकली त्याचा यूज कसा करता येईल याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. मन जर स्टेबल असेल तर तुम्ही जे काय करणार आहात, उपचार घेणार आहात, ते चांगल्या पद्धतीनं काम करतील.
इवन माझं पर्सनली जर विचारलात तर मागचा जो काळ येऊन गेला कोरोनाचा सिच्युएशनमध्ये, आपले बऱ्याच पेशंटना जे सिम्पटम्स होते पण त्यांना कोणतंही औषध न घेता ते बऱ्यापैकी हँड मुद्रा आणि स्माईल मुद्रावर बरे झालेले आहेत. हा अनुभव आहे. त्यामुळं मी म्हणत नाही औषधं घेऊ नका, लस घेऊ नका, घेतली पाहिजे. ज्याचा कॉन्फिडन्स लो आहे किंवा ठीक आहे त्याचा विषय नाही, पण ज्यांना घ्यायचं आहे ते घेऊ शकतात, त्याच्याबद्दल काही नाही, घेतलीच पाहिजे. ठीक आहे. पण त्याचा जर इफेक्ट आपल्याला अजून वाढवायचा असेल तर आपल्या मनाची स्टॅबिलिटी वाढवणं, मन स्थिर करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं त्याच्यासाठी मी सिंपल काही तुम्हाला हँड मुद्रा, हस्तमुद्रा सांगणार आहे. कॉमन मुद्रा आहेत ह्या ॲक्च्युली. मुद्रा जी आहे, स्माईल मुद्रा ज्या आहेत त्या कॉमनली वापरता येत नाहीत. प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल केस घ्यावी लागते. जसं होमिओपॅथीची एक इंडिव्हिज्युअल केस टेकिंग आहे, आयुर्वेदानुसार प्रकृती परीक्षण करून प्रत्येकाची केस घेतली जातं, तसं मुद्राशास्त्रामध्ये सुद्धा, हँड मुद्रामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तीची केस घ्यावी लागते. उदाहरण द्यायचं झालं तर कोरोना का झाला त्या व्यक्तीला, समजा एक 10 लोकांचं कुटुंब असेल तर त्या 10 लोकांच्यामध्ये एकाच व्यक्तीला का कोरोना झाला किंवा त्याचंच का इम्युन सिस्टीम डाऊन झाली, याचं कारण शोधण्यासाठी त्याची पूर्ण लाईफ हिस्ट्री घ्यावी लागते. म्हणजे त्याच्या जीवनात त्यानं मानसिक लेवलला किती चढ उतार पाहिले. बऱ्याच जणांचं असं येतं फायनान्शियल लॉस झालेला असतो, त्यामध्ये ते सफर करत असतात माइंड लेवलला. त्यामुळं माइंड लेवल त्यांचं अनस्टेबल असतं, त्यामुळे त्यांचं नॅचरली शरीराकडे लक्ष नसतं आणि त्यामुळे त्यांची शरीराची सुद्धा इम्युन सिस्टम डाऊन होते. मन तर कमकुवत असतं. अशी उदाहरणं आहेत. काही लोकांचं रिलेशन्स खराब आहेत फॅमिलीमध्ये, त्यामुळं माइंड लेवलला ते डिस्टर्ब आहेत आणि माइंड लेवलला डिस्टर्ब असल्यामुळं शरीराकडे दुर्लक्ष होतं आहे. योग्य त्या वेळेत आहार घेणं, योग्य त्या वेळेत जो काय व्यायाम करायला पाहिजे तो केला जात नाही आहे, व्यसनाधीन होतो व्यक्ती. तर ह्याची कारणं शोधली जातात आणि त्याच्या काही मुद्राच आपण सिलेक्ट करतो आणि त्यानुसार देतो. पण ठीक आहे, आता प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल लेवलला आपण डील करण्यापेक्षा एक कॉमन पॅन्डेमिक मुद्रा, कोरोना सिच्युएशनची मुद्रा, मी फक्त आजाराबद्दल नाही बोलत आहे, प्रिव्हेन्शन आणि क्युअरबद्दल नाही बोलत आहे, जी कोरोना सिच्युएशन डेव्हलप झालेली आहे त्या कोरोना सिच्युएशनमुळं जे काय आपल्याला फेस करावं लागतं आहे मनाच्या लेवलला, माइंड लेवलला, त्याला कसं हार्मोनाईज करायचं हे आपण बघणार आहोत. हे जर आपण केलो तर आपली इम्युन सिस्टम, इनर माइंड लेवलची इम्युन सिस्टम, त्याला इनेट इम्युन सिस्टम म्हणतात. इनेट म्हणजे कोर लेवलची इम्युन सिस्टम. जसं लॅपटॉप आहे, लॅपटॉपचं कोरच व्यवस्थित नसेल काम करत तर ते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असून काही उपयोग नाही आहे. तसंच आहे, कोर लेवलला जर काम करायचं असेल तर आपल्याला ह्या मुद्रांचा, ह्या स्माईल मेडिटेशनचा वापर करता आला पाहिजे. मी सिंपल एक उदाहरण देतो आहे. आपण मास्क घालतो आहे तो बॉडी लेवलच्या प्रिव्हेन्शनसाठी, बॉडी लेवलच्या फिल्ट्रेशनसाठी, ठीक आहे. पण जो माइंडचा मास्क तयार करायचा आहे तर त्याच्यासाठी ही हँड मुद्रा आणि स्माईल, इनर स्माईल, आउटर स्माईल नव्हे, इनर स्माईल ही ॲक्टिवेट होणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी आपण सिम्पली 4 टेक्निक्सचा वापर करतो आहे. एक म्हणजे आपल्या हँड मुद्रा, दुसरं म्हणजे आपल्या श्वासाच्या टेक्निक्स. मी सिंपल सांगणार आहे कारण हा डीप सब्जेक्ट आहे. ॲक्च्युअल हा पूर्ण 1 महिन्याचा कोर्स आहे, त्याच्यात हे आपण सगळं शिकवतो आहे. पण आत्ता आपल्याला इन्स्टंट लेवलला आपल्याला कसं ह्या सिस्टमचा, ह्या साधनांचा वापर करून आपण कसं हील होऊ, या सिच्युएशनमधून लवकरात लवकर कसं बाहेर पडू, याच्यासाठी आपण ही टेक्निक्स वापरणार आहोत. एक म्हणजे हँड मुद्रा, दुसरं म्हणजे ब्रीथ टेक्निक्स,
तिसरं म्हणजे मंत्रा, काही मंत्र आहेत. आणि चौथं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपले जे लिप कॉर्नर्स आहेत, लिप कॉर्नर्स, त्या लिप कॉर्नर्सची स्माईल ॲक्टिवेट करून आपण कसं हिलवायचं हे आपण एक 5 मिनटाच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. सिम्पली कोरोनाची जी मुद्रा आहे सध्या माझ्या अभ्यासानुसार किंवा माझ्या रिसर्चनुसार, तर ती सिम्पली राईट हँडची जी लिटल फिंगर आहे ती टिप टच करणं, ह्याला म्हणतो आपण टिप टच. ओके, टिप टच, राईट हँडची लिटल फिंगर. आणि त्याची डायरेक्शन इज इम्पॉर्टंट. डायरेक्शन म्हणजे दिशा. आपल्या जीवनाला दिशा नसेल तर आपल्या जीवनाची दशा होऊन जाते, तसंच डायरेक्शन महत्त्वाचे. त्यामुळे सिम्पली डायरेक्शन ह्याला म्हणतात. हे जे पाम आहे ते वरच्या दिशेला राहणं म्हणजे त्याला स्काय डिरेक्शन म्हणतो. दुसरं म्हणजे साईड डिरेक्शन आणि तिसरं म्हणजे अर्थ डिरेक्शन. आता हे प्रत्येकाच्या वेगळ्या डिरेक्शन्स येऊ शकतात, डायरेक्शन्स वेगळ्या येऊ शकतात. एक म्हणजे कुणाला ही डिरेक्शन सूट करेल, स्काय डिरेक्शन. दुसरी साईड डिरेक्शन सूट करेल, कुणाला अर्थ डिरेक्शन सूट करेल. सूट करणं म्हणजे काय की हे टच केल्यानंतर आपला हात कम्फर्टेबली आपण मांडीवर ठेवायचा आहे. कसंही बसून करू शकतो आपण मुद्रा. बसून करू शकतो, खुर्चीवर बसून करू शकतो, झोपूनही करू शकतो, कुणीही करू शकतं. अगदी लहान मुलांच्यापासून ते कितीही वयाच्या लोकांपर्यंत ही मुद्रा आपण करू शकतो. सिम्पली ही राईट हँडची मुद्रा. त्याच्यामध्ये हे डायरेक्शन, कुठली डायरेक्शन सूट होते, हा मांडीवर ठेवायचा आहे हात. मांडीवर ठेवल्यानंतर आपण बघायचं आहे की कुठली दिशा आपल्याला सूट होते, स्काय होते, साईड होते का अर्थ होते. ही प्रत्येकाची दिशा वेगळी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ही कोरोना सिच्युएशनची मुद्रा आहे. ही कोरोना सिच्युएशनबद्दल मुद्रा, ही कॉज आणि त्याचा इफेक्ट आपल्या ह्या 4 गोष्टींवर होत असतो. एक म्हणजे आपलं हे मनाची फिंगर आहे, माइंड फिंगर त्याला मी म्हणतो. ठीक आहे. आणि दुसरं ही बॉडी फिंगर आहे. आणि आपली तिसरी लाईफ फिंगर आहे आणि ही सोल फिंगर आहे, ज्याला आपण सिम्पली आत्मा म्हणतो. आत्म्याचे काही गुण आहेत आपल्यामध्ये, ते इथं मी डिस्कस नाही करणार आहे कारण तो डिटेल सब्जेक्ट आहे. पण आपण सिम्पली बघूया. जर कोरोना सिच्युएशनमुळं आपल्या माइंड लेवलला जर काही सिम्पटम्स येत असतील, म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यामुळे अँक्झायटी डेव्हलप झाली असेल, भीती वाटत असेल कोरोना सिच्युएशनची, तर हे सिम्पली आपण हे टिप टच करू शकतो. ही मुद्रा आपण वापरू शकतो. दुसरं, ह्याच्याबरोबर माइंड लेवलला आपल्याला काही सिम्पटम्स नाही आहेत, पण बॉडी लेवलला जर सिम्पटम्स आहेत, म्हणजे ताप येणं, खोकला येणं, सर्दी येणं किंवा एनी काइंड ऑफ बॉडी पेन आहे, हे बॉडी लेवलला, ओन्ली बॉडी लेवलला सिम्पटम्स आहेत. पण बऱ्यापैकी माझ्या ह्याच्यानुसार, अनुभवानुसार माइंड प्लस बॉडी दोन्हीही सिम्पटम्स असतात. तर ठीक आहे, काही लोकांना माइंड क्लिअर आहे, त्यांचं माइंड डिस्टर्ब नाही आहे, फक्त बॉडी लेवलला त्रास आहे, तर ते ही मुद्रा करू शकतात. ही कॉमन ठेवायची आहे मुद्रा, उजव्या हाताची, डाव्या हाताची ही मुद्रा लावायची आहे. आणि जर दोन्ही डिस्टर्ब असतील तर सिम्पली हे मिडल फिंगर, लेफ्ट हँड मिडल फिंगर, म्हणजे माइंड प्लस बॉडी इज इक्वल टू आपलं लाईफ, जीवन ज्याला म्हणतो आपण, किंवा जीवन लेवलला, जीवन अस्तित्व आपलं ज्यावेळेला धोक्यात आलेलं आहे त्यावेळेला ही मुद्रा चांगली काम करेल. आता हे झालं स्वतःसाठी. ह्याच्यात परत डायरेक्शन दोन्ही हाताच्या बघायच्यात, कुठली डायरेक्शन सूट करते, स्काय, साईड, अर्थ. ओके, हे झालं स्वतःसाठी. पण समजा काही पेशंट्स आपले, काही नातेवाईक आहेत, ते ICUमध्ये ॲडमिट आहेत आणि त्यांना ब्लेसिंग्ज मुद्रा द्यायच्या आहेत, आपल्याला ब्लेसिंग्ज द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं पण आपण डिस्टर्ब आहोत, तर त्याच्यासाठी ही कॉमन मुद्रा आहे. ओके, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर फॅमिली मेंबर असेल तर ही मुद्रा वापरायची आहे. ठीक आहे. फॅमिली मेंबरसाठी बऱ्यापैकी फॅमिली मेंबर्सच असतील. ठीक आहे. त्यांसाठी ही मुद्रा, याला म्हणतो आपण रिंग फिंगरची मुद्रा. आणि ह्याची दिशा जी आहे ती अर्थ डिरेक्शन ठेवायची आहे, म्हणजे
जसं आपण आशीर्वाद देतो ना, आशीर्वाद देतो ती असा देतो आशीर्वाद आपण. ओके, तसं ही मुद्रा करून आपण मांडीवर ठेवायचं आहे, थाईजवर ठेवायचं आहे आणि अर्थ डिरेक्शनमध्ये ठेवायचं आहे. समजा आपल्यालासुद्धा ह्याची हिलिंग्स घ्यायचं आहे आणि त्यांनाही द्यायचं आहे, तर ही साईड डिरेक्शन आपण ठेवतो सिम्पली. दुसऱ्यांना पूर्णपणे द्यायचे असेल तर अर्थ डिरेक्शन, दोघांनाही स्वतःलाही ऊर्जा घ्यायची आहे आणि दुसऱ्यालाही द्यायची आहे तर ही साईड डिरेक्शन. ठीक आहे, ओके. ही डायरेक्टली आपण करू शकतो. त्यामुळं ह्या मुद्रा तुम्ही करायच्या आहेत. ह्याचे खूप चांगले बेनिफिट्स आहेत, अनुभवातून बोलतो आहे मी हे सगळं. डेली जर तुम्ही सकाळी, दुपारी आणि रात्री हे 3 टाईम, जसं आपण औषधं घेतो ना, सकाळी घेतो, दुपारी घेतो, रात्री घेतो, तसं जर 3 टाईम जर तुम्ही प्रॉपर वेनं डोळे बंद करून जर हे मुद्रा ॲप्लाय केला आणि त्याच्याबरोबर सिम्पली श्वासाकडे लक्ष देणं आणि श्वासाबरोबर प्रत्येक श्वासाबरोबर हे स्माईलकडं लक्ष देणं. ह्या स्माईल इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर स्माईल असेल आपली ॲक्टिवेट, इनर स्माईल ॲक्टिवेट असेल, पण आत्ता आपण इनरकडं जायचं आहे, आतमध्ये जायचं आहे, तर पहिला आउटर स्माईल केली पाहिजे. आउटर स्माईल जर आपली ॲक्टिवेट झाली तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं ह्या सिच्युएशनमधून लवकरात लवकर बाहेर पडू शकतो. ओके, हे स्पिरिच्युअल हिलिंग टेक्निक्स आहेत, स्पिरिच्युअल लेवलच्या हिलिंग्ज आहेत. कारण कुठं ना कुठं तर आपण स्पिरिच्युअलिटीकडून बाजूला जात आहोत. फक्त आणि फक्त आपण व्यावहारिक जीवनामध्ये जास्त रमतो आहे. त्याचा कुठंतरी काहीतरी निसर्गाला बॅलन्सिंग करायचं आहे, त्याच्यासाठी ह्या गोष्टी होत असतात. त्यामुळं आपण स्पिरिच्युअलिटी, खऱ्या आध्यात्मिकतेकडं ज्याला आपण थोडंसं वळलं पाहिजे. मी म्हणत नाही सगळं सोडायचं आहे आणि अध्यात्मच करायचं आहे, असं नाही आहे. पण हे जीवन जगण्यासाठी, हे आपलं जे जीवन आहे ते व्यवस्थित जगण्यासाठी थोडीशी का होईना स्पिरिच्युअलिटी आपल्या जीवनात असायला पाहिजे. त्याचं सिम्पल एक उदाहरण देतो मी तुम्हाला. एखादं झाड आहे, आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या झाडाला जर आंबे चांगले लागायचे असतील तर आपल्याला त्याच्या मुळावर खत पाणी घातलं पाहिजे. त्याच्यावर वर औषधं मारून, त्याच्यावर वर पाणी मारून आंबे चांगले लागणार नाही. तसंच आपल्या जीवनाचं आहे. जर आपलं जीवन म्हणजे आपलं स्वतःचं शरीर, आपलं स्वतःचं मन, आपलं कौटुंबिक स्वास्थ्य, आपलं सामाजिक स्वास्थ्य, हे जर व्यवस्थित टिकवायचं असेल, ह्याला जर व्यवस्थित हार्मोनाइज वेनी जगायचं असेल, बॅलन्स वेनी जगायचं असेल, संतुलन ठेवायचं असेल ह्या सगळ्यामध्ये, तर आपल्याला आपल्या स्वतःच्या आतमध्ये अंतर्मुख होणं गरजेचं आहे. प्रत्येकाने स्वतः आतमध्ये अंतर्मुख होऊन ज्यावेळेला आपण बाहेर बघतो, आतील दृष्टीने ज्यावेळेला आपण बाहेर बघायला चालू करतो, त्यावेळेला हे वर्ल्ड पूर्णपणे स्माइलिंग आहे, आनंदी आहे, आपल्याला समजायला चालू होतं. भले ती कुठलीही सिच्युएशन असेल. कारण आनंद ही कन्सेप्ट वेगळी आहे, सुख ही कन्सेप्ट वेगळी आहे. आपण सुखालाच आनंद म्हणतो तर नाही आहे. सुख आणि दुःख या गोष्टी येतच राहणार आहेत, जातच राहणार आहेत. पण आनंद, जो परमानंद अवस्था आहे, ती सतत आपल्या जर सोबत असेल तर आपण स्थितप्रज्ञता म्हणजे स्थिर व्हायला शिकतो. एनी सिच्युएशनमध्ये आपण स्थिरतेने काम करायला शिकतो. भले कितीही आपण सुखात असो, सुख येईल, कितीही टॉप लेवलला आपण पोचलेलं असो, तरीसुद्धा आपले पाय जमिनीवर असतात. आणि कितीही दुःखाची कंडिशन आले, कितीही अशी न्यूटो सिच्युएशन म्हणतो त्याला मी, व्हॅक्यूम सिच्युएशन, ब्लॅक होल सिच्युएशन जे आत्ता आपल्यावर येत आहे म्हणा किंवा येऊन गेलेले आहे, त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा आपण टिकू शकतो एकाच गोष्टीवर. ते म्हणजे आनंदावस्था, परमानंदावस्था आणि स्थितप्रज्ञता म्हणजे स्थिर अवस्था. जे काय आपले साधुसंत होऊन गेले त्यांनी हे अचीव केलेलं आहे, स्थितप्रज्ञता.
बुद्ध असतील, महावीर असतील, संत ज्ञानेश्वर असतील, जे जे साधू संत आहेत, मोहम्मद पैगंबर असतील, हे जे जे साधू संत होऊन गेले, जे जे त्या लेवलला ते जे एनलाइटेड पर्सन्स आहेत, त्यांनी ह्या टेक्निक्सचा, मुद्रा मेडिटेशनचा वापर करून ते स्थिर झालेले, जीवनामध्ये स्थिर झालेले. आणि जो स्थिर होतो तो कुठल्याही सिच्युएशनला वर मात करण्यास तयार असतो. त्यामुळं प्रत्येकाने ह्या मुद्रा ॲटलिस्ट दिवसातून 2 ते 3 वेळा अप्लाय करा. तुम्हाला याचे 101% बेनिफिट्स मिळतील. 101% शुअरली सांगतो तुम्हाला, 100% तुम्हाला बेनिफिट्स मिळतील. त्यामुळे सिम्पल करा. सिम्पली परत एकदा मी मुद्रा रिपीट करतो आहे. राईट हँडची न्यूटो फिंगर म्हणजे लिटल फिंगर म्हणतो आपण त्याला, ही डायरेक्शन बघायची आहे, स्काय, साईड, अर्थ. त्याच्यानंतर ह्या हाताची आपल्याला चूज करायचं आहे अकॉर्डिंग टू आवर इफेक्ट्स. म्हणजे माइंड लेवलला असेल तर हे, बॉडी लेवलला असेल तर हे, दोन्हीच्या लेवलला असेल तर हे मिडल फिंगर. ओके. आणि फॅमिली मेंबर्स जर आजारी असतील आणि त्यांना ब्लेसिंग्स मुद्रा द्यायच्या असतील तर राईट हँडची ही मुद्रा, लेफ्ट हँडची ही मुद्रा आणि अर्थ डिरेक्शनमध्ये म्हणजे खालच्या दिशेला जसा आशीर्वाद देतो आहे आपण. आणि त्याच्याबरोबर आपला श्वास आणि ही स्माईल लक्ष द्यायचं आहे. फक्त लिप कॉर्नर्सकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास घ्यायचा नाही आहे. श्वास हा नॅचरली होतो आहे, त्याच्याकडं फक्त आणि फक्त आपल्याला लक्ष द्यायचं आहे, ध्यान द्यायचं आहे. एवढं जरी तुम्ही एक 15 मिनटं, फक्त 15 मिनटं मी सांगतो आहे, घड्याळ लावून बसू नका. कदाचित तासभर बसू शकताय तुम्ही तुमच्या कपॅसिटीनुसार. पण ओन्ली 15 मिनिट्स सकाळी आणि संध्याकाळी जर तुम्ही बसलात शांतपणे, डोळे झाकून, शांत वातावरणात, टी व्ही बघत किंवा काहीतरी कुणाशी बोलत मुद्रा करण्यात काही अर्थ नाही आहे. त्याचा इफेक्ट नाही मिळणार तुम्हाला. त्यामुळे एकटं शांत बसा. कसंही बसू शकता. बसण्याची पोश्चरची अडचण नाही आहे. तुम्ही झोपूनही करू शकताय. जे बेड रिडन पेशंट आहेत किंवा ज्यांना बसता येत नाही, उठता येत नाही, त्यांनीसुद्धा झोपून करू शकतात. खुर्चीवर बसून करू शकताय. परत ज्यांना शक्य आहे एखादं आसन घालणं, स्वस्तिकासन असेल, पद्मासन असेल, अर्धपद्मासन असेल, शक्य असेल तर अवघडून कुठलीही मुद्रा करायची नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्या आसनामध्ये बसू शकतात. आणि ही मुद्रा मेडिटेशन जर केला तर त्याचा 100% बेनिफिट्स मिळेल. आणि हे केल्यानंतर तुमचा फॉलो मला अपेक्षित नाही आहे, मी अपेक्षा ठेवत नाही आहे, पण फॉलोअप दिला तर खूपच चांगला आहे. त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 9890 630 180, 9890 630 180. डॉक्टर दिगंबर माळे. ओके, ठीक आहे. स्माईल. थँक्स.